नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा मसाला। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे 2 चम्मच धने घेत आहे। 1 चम्मच आपल्याला जिरे घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ आणि थोडीशी फुटाण्याची डाळ, थोडासा खोबरा किस, आणि थोडेसे पांढरे तीळ। आपण हे सर्व मसाले छान भाजून घेऊ। मंद आचेवर आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे। आपले सर्व मसाले इथे छान भाजलेले आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहे। काढल्यानंतर आपण याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। अशा प्रकारे आपण याला थोडा वेळ थंड करून घेऊ। आपला मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण आलं आणि लसूणचा पेस्ट तयार करून घेऊ। आपला आलं आणि लसूणचा पेस्ट तयार झालेला आहे। आपला मसाला पण थंड झालेला आहे। आता आपण याची सुद्धा पेस्ट तयार करून घेऊ। आपला मसाला तयार झालेला आहे। आपले अंडे सुद्धा बॉईल झालेले आहेत। मी सर्व अंड्यांना अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे। हे बघा, अशा प्रकारे कट करून घेतला आहे। आता आपण अंडा मसाला बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी मी कढईमध्ये 1 चम्मच तेल घालून घेत आहे। तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये अंडे तळून घ्यायचे आहे। सर्व अंडे आपण यामध्ये घालून घेऊ। यामध्ये आपल्याला थोडीशी मीठ घालून घ्यायची आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट। आपले सर्व अंडे आता तळून झालेले आहे। आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याच कढईमध्ये आपण पुन्हा 2 चम्मच तेल घालून घेऊ। तेल छान गरम झाले आहे। आपण यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहे। तमालपत्री, लवंग, विलायची, दालचिनी सर्व घालून आपण छान फिरवून घेऊ। यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। इथे मी 2 कांदे असे बारीक चिरून घेतले आहे। याला आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा इथे छान शिजलेला आहे। आपण यामध्ये 2 चम्मच आलं लसूण पेस्ट घालून घेऊ। छान हलवून घ्यायचं आहे, याला शिजवून घ्यायचं आहे छान। आणि यामध्येच आपल्याला आपण तयार केलेला मसाला पण घालून घ्यायचा आहे। आपण याला पण छान परतून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। यात आपल्याला आता टमाटर घालून घ्यायचे आहे। टमाटर घालून आपण छान याला हलवून घेऊ। यात आपण आता पावडर मसाले घालून घेऊ। पावडर मसाल्यामध्ये 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट, 1 चम्मच घरगुती काळा मसाला, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, हळद 1 चम्मच आणि धनिया पावडर 1 चम्मच आणि थोडासा गरम मसाला। सर्व मसाले छान आपण परतून घेऊ। आपण यामध्ये मसाला केला होता, तिथं मसाला राहिलेला होता ते भांडं पण आपण यामध्ये धुवून घालून घेऊ। छान हलवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला हा मसाला आता छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे थोडा वेळ।
आपला मसाला इथे छान शिजलेला आहे आणि छान तर्रीसुद्धा आलेली आहे. आता आपण यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेऊ. थोडं पाणी घालताय, जास्त नाही. यामध्ये आपल्याला थोडे मीठ घालून घ्यायचे आहे. आता आपण यामध्ये अंडे घालून घेऊ. सर्व अंडे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपली मस्त चमचमीत अंड्याची भाजी इथे तयार झालेली आहे. आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. अशा प्रकारे आपला मस्त चमचमीत असा अंडा मसाला इथे तयार झालेला आहे. नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण मसाला तयार केलेला आहे आणि अंडा मसाला तयार केला आहे. तर एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ आवडल्यास. चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.